नमस्कार सर्वांना. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण का करावे, कसे करावे याविषयी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये मूळ ग्रंथाचे सार संकलित केलेले असते, त्यामुळे पूर्ण ग्रंथ वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो. संक्षिप्त गुरुचरित्र सहज उपलब्ध असते आणि ते वाचणे देखील सोपे असते. कमी वेळात अधिक प्रमाणात गुरुचरित्र वाचता येते. तसेच संक्षिप्त असल्याने ते आपल्या दैनंदिन जीवनात सहज समाविष्ट देखील करता येते. आता जाणून घेऊयात की संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी करावे याविषयी थोडक्यात माहिती. तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे कोणत्याही दिवशी केले जाऊ शकते. गुरुवार हा दत्त महाराजांचा वार असल्याने हा दिवस विशेष असा मानला जातो, म्हणून गुरुवारी संक्षिप्त पारायण करावे. शुभ मुहूर्त आणि संध्याकाळ याविषयी जाणून घेऊयात. ब्रह्ममुहूर्त ते संध्याकाळ 4 वाजेपर्यंतचा काळ पारायणासाठी उत्तम मानला जातो. दुपारी 12 ते 12:30 वाजेच्या दरम्यान टाळावे, कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेला जाण्याची वेळ असल्याने या वेळेच्या आसपास पारायण करायचं नाही. तर तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का. आता जाणून घेऊयात पुढील माहिती. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दल थोडक्यात माहिती. श्रद्धा आणि विश्वास. पारायण करताना श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा. शुद्धता. पारायण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे. पूजा मांडणी कशी करावी. शक्य असल्यास पूजा मांडणी करावी, अन्यथा दिवा आणि अगरबत्ती लावून पारायण करावे तरी देखील चालते. एकांत. शक्यतो एकाच ठिकाणी पारायण करावे. उच्चार. मनापासून आणि स्पष्ट उच्चार करत पारायण करावे. आता जाणून घेऊया उपवासबद्दल. तर उपवास इच्छित असल्यास उपवास करा, नाही केला तरी चालतं. असं काही नाही की उपवास करायलाच पाहिजे. नॉनव्हेज टाळावे. पारायणाच्या दिवशी नॉनव्हेज टाळावे. नॉनव्हेज खाऊ नये. सात्विक आहार. शक्यतो सात्विक आहार घ्यावा. ब्रह्मचर्याचे पालन. ब्रह्मचर्या पालन करावे. संकल्प. पारायण सुरू करण्यापूर्वी एक संकल्प करावा. आपल्या मनाची इच्छा संकल्पाद्वारे स्वामींना सांगावी, गुरुदत्त महाराजांना सांगावी. नैवेद्य. पारायण पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा. आरती करून समारंभ पूर्ण करावा. आता जाणून घेऊयात की संक्षिप्त गुरुपारायण 1 दिवसात वाचणे शक्य नसल्यास काय करावे. संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या आध्यात्मिक वाटचालीत एक महत्त्वपूर्ण पायरी मानला जातो. जर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र हे एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा असे प्रश्न उद्भवतात की पारायण एकाच दिवसात पूर्ण करावे की किती दिवसात पूर्ण करावे याविषयी माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर 1 पेक्षा जास्त दिवसात संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्याचे मार्ग कोणते आहेत जाणून घेऊ. त्याबद्दल माहिती. 7 दिवसाचे पारायण. संक्षिप्त गुरुचरित्रात 7 अध्याय असतात. आपण प्रत्येक दिवशी एक अध्याय वाचू शकतो. यामुळे आपल्याला ग्रंथाचा सारांश समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळेल. 11 दिवसाचे पारायण. आपण एका दिवसात 1 किंवा 2 अध्याय वाचून 11 दिवसात पूर्ण पारायण करू शकतो. तसेच 3 दिवसीय देखील पारायण राहतं बरं का. 3 दिवसाचे पारायण. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपण 3 दिवसात पूर्ण पारायण करण्याचा प्रयत्न करू शकतो. प्रत्येक दिवशी 2 ते 3 अध्याय वाचावे लागतील. तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.